वाईल्ड लाईफ गार्डियन टीमने दिले 8 फूट लांबीच्या अजगराला जीवदान। लोहारा येथील घटना सोहळ अभयारण्यात सोडले। गुरुवारी 25 जुलै रोजी मध्यरात्री कारंजा तालुक्यातील लोहारा येथील स्थानिक रहिवासी प्रदीप राठोड यांच्या घरासमोरील अंगणात 8 फूट लांबीचा अजगर आढळला। त्यामुळे स्थानिकांनी वन विभागाला ही माहिती दिली। त्यानुसार वाईल्ड लाईफ गार्डियन्स ची टीम घटनास्थळी दाखल झाली आणि तात्काळ रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले। काही वेळाच्या प्रयत्नानंतर 8 फूट लांबीच्या अजगराला रेस्क्यू करण्यात टीमला यश आले। त्यानंतर त्याला सोहळ काळवीट अभयारण्यात सोडण्यात आले। वाईल्ड लाईफ गार्डियन्स ही संस्था वन्यजीवांचे रक्षण व पुनर्वसन यासाठी कार्य करते। सर्पमित्र ऋषिकेश कामदार, विक्रांत जाधव आणि प्राणीमित्र निखिल जाधव यांनी रात्रीच्या काळोखात 8 फूट लांबीचा अजगर यशस्वीपणे पकडला। यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी अमित आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी देखील मोलाचे योगदान दिले। अजगर हा साधारणतः रात्रीच्या वेळी सक्रिय असतो आणि तो शिकार शोधण्यासाठी ग्रामीण भागात फिरतो। रेस्क्यू झाल्यानंतर अजगरला कारंजा येथील वन विभागात आणण्यात आले। तेथे तज्ञांनी अजगराची तपासणी केली आणि तो पूर्णपणे निरोगी असल्याची खात्री झाल्यानंतर त्याला वनपरिक्षेत्र अधिकारी अमित शिंदे, सर्पमित्र ऋषिकेश कामदार, विक्रांत जाधव, प्राणीमित्र निखिल जाधव, स्वप्नील भिसे व वनपरिक्षेत्राचे वनमजूर गजानन थेर, आकाश गवाणे, आतिश आडे यांनी अजगराला सोहळ काळवीट अभयारण्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडून जीवदान दिले। त्यामुळे लोहारावासियांनी सुटकेचा निश्वास सोडला।